प्रस्तुत कला आपण श्लोक क्रमांक 357ला थांबलेलो होतो. प्रकरणाचं नाव आहे समाधी निरूपण. समाधी कशी आहे, समाधी स्थिती कोणती आहे, तर हरिकृपेने आणि संतांच्या कृपेने गुरूंच्या कृपेने आपल्याला त्या समाधीचं सांकेतिक पद्धतीने जाणीव संत श्रीपाद बाबांच्या योगाने झालेली आहे. आपल्याला त्या स्वरूपापर्यंत नेऊन ठेवलेले आहे. आपला दृढ निश्चय होत नाही, बस एवढे. ज्याप्रमाणे अर्जुना देऊन समाधी सवेच घातला महायुद्धी, त्याला महायुद्धात घातले ना आपल्याला ह्या कर्माच्या जंजाळामध्ये टाकलेले. विनायक महाराजांना देऊन समाधी सवेच घातला संसार जाली, आहे का नाही. परी तो कृष्ण कृपानिधी ताटस्थ त्रिशुद्धी निधीच स्पर्शो. त्याला असं नुसतं तटस्थ बसून राहिलं ते नाही आहे. तर सगळी कामधंदा करतो, लढाई करता आणि तटस्थ बसून जमणार आहे का. परंतु ते समाधीत आहे. तसं तुमचं आपलं कामसुद्धा समाधीत चालू आहे, परंतु त्याची यथार्थ जाणीव आपल्याला नाही आहे. कारण आपल्या बुद्धीचा काय झालेला नाही आहे, निश्चय झालेला नाही. मला मिळालेली गोष्ट लाख तोला मोलाची आहे, त्याच्यापेक्षा जगात दुसरी कोणतीच वस्तू नाही आहे, अशी बुद्धी झाली पाहिजे. ती मीराबाईची झाली. पायोजी मैने राम रतन धन पायो, असं आपले हे का सिंहगर्जना. आपण म्हणतो का मी राम रतन धन पायो. अजून तर आपल्याला त्याची जाणीव नाही, मिळून सुद्धा कळत नाही. त्याच्या एवढा दुर्भागी कोण नाही. मग बघा, मिळून सुद्धा कळत नाही. हो, पायोजी मैने राम रतन धन पाय, किंवा परमार्थ महाधन जोडी, जे देवाचे चरण जोडतं ते महाधन. हे व्हावया उपाय, हे व्हावया जतन, उपाय लाभाचे. मिळालेलं सुद्धा खाता आलं पाहिजे. चेअरमन झाले साखर फॅक्टरीची, पण डायबिटीज झाला. हे जसे तसंच हे इकडे बी चेअरमन झालोय. कशातले, ब्रह्मस्वराज्याच्या साम्राज्य पट्टाभिषेक केलेला आहे आपला, त्या साम्राज्यावर आपल्याला बसवलेलं आहे. पण जसं सुखाला काटे टोचतात त्याप्रमाणे बघा, त्याच्यासाठी कोणती युक्ती वापरली पाहिजे. मी कला कुसरी काहीच नेणे. कोण म्हणतंय, नाथबाबा विष्णूचे अवतार. ते का म्हणतात, मला कला कुसरी काहीच नेणे. तर मग तेवढ्या यष्टीचा एवढ्या लाभाचा गोसावी होईजे, मग त्याला ती गोष्ट कळू शकते. त्याप्रमाणे ही समाधीचं निरूपण चाललेलं आहे आणि आपलं वास्तव चाललेलं आहे. परंतु आपण कुठेही ते बघायचं. जसं एक दोन ग्रंथ आहेत, एक मोगरा फुलला आणि दुसरं तुका आकाशा एवढा. हे जर दोन ग्रंथ वाचत असो, आपण वाचत असो तर तुम्हाला त्यावेळेला असं वाटेल का ती घटना प्रत्यक्ष तुमच्या अवतीभोवती घडते आणि तुम्ही साक्षी रूपाने किंवा असं लपून कुडून तरी पाहताय. जसा तो CC कॅमेरा आहे ना, त्याप्रमाणे मी पाहतोय. मी सुद्धा त्या घटनेचा एक साक्षीदार आहे असं वाटणार त्यावेळेला तुमचा श्वास रोखून ठेवणार. रात्रीचे 12 वाजले तरी तुम्ही ग्रंथ वाचताना नाही एवढं वाचायचं एवढं वाचायचं. त्यावेळेला तो श्वाससुद्धा रोखलेला असतो. आणि पान क्रमांक 400 झालं का थांबूया, 400 झालं मोठा श्वास सोडून देतो. एवढा त्याच्यावर आरूढ असतो. त्याचं नाव आहे याजसाठी केला होता. श्वासाला सुद्धा थांबवलं, मृत्यूला सुद्धा थांबवू शकतो, सगळी जगराहाटी थांबवू शकतो जर तो त्याच्या ध्येयावर आरूढ असेल तर. तेवढं करणार, मग बघू बाकीचं काय. मला काहीच कळत नाही, मी अनभिज्ञ आहे, अल्पज्ञ आहे. मग त्यावेळेला सगळ्या गोष्टी त्याला मिळतात आणि तोच अल्पज्ञ सर्वज्ञ ठरू शकतो. त्याप्रमाणे इथे काल आपण 258ला थांबलो होतो आणि त्यांनी सांगितलं आपणास. श्लोक असा होता, जे यतीने बाह्य विषय, त्या विषयांना ग्रहण करणारी क्षोत्राधिक इंद्रिय, त्या विषयाकडे धावणारे चित्त आणि स्वतःच्या ठिकाणचा अहंकार या सर्वाचा भाव चिदात्म्यात विलीन करून समाहित अवस्थेत राहतात. आहे ते त्याच्याकडे काय श्रोत्राधिक इंद्रिय नाहीत का त्या यतीकडे आहेत. तो विषयाचं ग्रहण करत नाही का. चला विचारसागरकडे जावा, तो विषयाचं ग्रहण करतो, पण मी ग्रहण करतोय ही त्याची भूमिका नाही. आता करता नाही आणि मी ते ग्रहण करणारे कर्म करतो हे सुद्धा नाही.
त्याच्यानंतर विषयाकडे धावणारे चित्त धावत नाही त्याच्याकडं. आजगरासारखे आलं समोर, खाल्ला, राहिला तसाच पडून राहीन ते ठाई, उगाच संताची पायी. काही कामधंदा नसताना सुद्धा उदास सुद्धा नाही, उगाच. नाथबाबांच्या घरी ते गुळ खायला गेले, ते पोरगा श्रीमंत, ते म्हणले, त्यांची आई म्हणली या पोराला गुळ देऊ, म्हटले चल खा. ओ बुवा, तुम्ही मला गुळ खायला द्याल, पण त्या मोबदल्या म्हणणार चल देवपूजा कर, गणगुळी उघडून दे, फुलं फलं आणून दे. आपण हे काय करणार नाही, मी तुमच्या दरवाजात तुमच्या घरी उगाच पडून राहील. अहो, संतांच्या घरी उगाच जरी पडून राहिलो ना तरी सुद्धा त्याचं कल्याण होईल. उगाच पडून राहील ठाई, पडून राहीन तै ठाई, उगाच संताचे पाय. न मागे न करे काही, मागणार नाही आणि काही करणार नाही. करणार नाही का, पण ती मनोवृत्तीच राहणार नाही तिथं का मी केलं. ग्रंथ तुकोबराय म्हणतात मी नाही केलं. मंदिरं बांधली मी नाही अशी लोक म्हणतात, आणि आपण म्हणतो मी केलं, म्हणून आपल्या मानगुटीवर सगळं येऊन बसतंय. करती प्रकृती आणि म्हणतो मी केलं, नाही त्याची घेता शिरी. मग दुराविसी निज पंथ, आत्म्यापासून लांब फेकून देणार तुला. मग ते विषयाकडे जाणारे चित्त, चित्त कुठं लावलेले, चित्त लावले चरणाकडं. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडित मुखी नाम तुमचे वर्णावेगीन. हेची मज घडो जन्मोजन्मांतरी. तर त्याच्याकडे त्याने चित्त ईश्वराकडे लावलेले. आणि स्वतःच्या ठिकाणचा अहंकार, सर्वांचा भाव चिदात्म्यात विलीन करून समाहित अवस्थेत राहतात. गावी राहता तुम्ही, हो, शेती करताय, काय वावरामध्ये कांदे, तुम्हाला जमतं. शेती खंडाने लावलेली आहे, शेती माझी, फायदा मला, त्याच्यात काय होणार ते. पण शेती कशी लावली, खंडाने. तसे इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त कुठं लावले, खंडाने. खंड काय, बस देवाचा व्यवहार. काय प्रमाणे तुमचं तुका म्हणे, धंदा केला बहु लाभ सापडला, आहे की नाही. झालं सगळं, सगळं त्याच्या चरणी टाकून दिलेले. तेच भवपाशाच्या बंधनातून मुक्त होत असतात. आणि नुसत्या परोक्ष ज्ञानाच्या गोष्टी बोलणारे इतर लोक मुक्त होत नाहीत. बघा, तुम्ही कुठं काय शिकान, काय काय बडबड करा प्रवचनाच्या नावाने, मुंडकी वट वट तैसे ते गा. बेडकं पावसाळ्यात जसे टराव 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 करतात, तसं तुमचं आध्यात्मिक प्रवचन, आध्यात्मिक व्याख्यान, मग तुमचं रामायण भागवत सगळं त्याच्यामध्ये मोडलं गेलं. आपणास आत्मतत्वाची अप्रोक्ष अनुभूती येईपर्यंत आपल्याला श्रुती वचने ही साधकाच्या दृष्टीने निवळ पोकळ शब्द. 150 वर्षे का नाही, या मुलीला 150 वर्ष आहेत. हे मामा घरी आले होते आणि मी विचारलं ताईचं कसं चाललंय, काही कसं चाललंय बघायचंय महाराज तुम्हाला. हाजीर हो, बघा लगेच हाजीर हो. मामा म्हटले पण नाही तुम्ही मुंबईमध्ये आहेत, पण हाजीर हो. बघा, आपण फक्त आठवण केली तर ती वस्तू हजर होऊ शकते, आहे की नाही. आपणास आत्मतत्वाची अप्रोक्ष अनुभूती येईपर्यंत श्रुती वचने ही साधकाच्या दृष्टीने निवळ पोकळ शब्द आणि गोंगाटी शून्यपणा ठरतात. काय म्हणतात गावाकडची लोक, कीर्तन प्रवचन ऐकणारी, जे सप्त्याच्या नियोजनाला आहेत पण सप्त्यातले एकही कीर्तन ऐकायला नाहीत, त्या हरामींचं ऐकावं लागतंय. अक्कल कमी पण वळवळ जास्त आहे. माळणे गळ्यात तो सप्त्याच्या मीटिंगला आहे, तो बोलतोय, आणि ज्याच्या गळ्यात माळ आहे ते घुंगर माळ्यासारखं आहे नुसतं. हो बरं, आता हे मी आतापर्यंत म्हणत होतो गावचं नाही, हे बी गावच आहे. इथे बी तसलीच खदरी आहे सगळी. सप्ताह कमिटीमध्ये माळकरी आणि सक्रिय पाहिजे, हे शब्द मला सुधारावा लागला. माळकरी पाहिजे, माळकरी म्हणजे काय, उन्हाळच आहेत ना तसे बी, हुक्कीबाज. त्यातलं त्याला टॉप टू बॉटम ज्ञान पाहिजे, हाताळायचं ना.
कॉमेट्री सांगायला कोण आहे? शाळेमध्ये क्रिकेटच्या परीक्षा देत होता तो आहे का? कितीतरी सेंचुरी गाजवल्या त्याने, कितीतरी मॅच खेळलेला आहे, आणि आता तो काय बसलाय सांगायला? कॉमेट्री. तसं त्याला नियोजन करणारा पाहिजे. मंदिरं कीर्तनाला प्रवचनाला नाही आहेत, मतदान कोणाला करायचं ही बी अक्कल पाहिजे ना भोवा. मंदिरावरचे ट्रस्टी कोण आहेत? खाताड पिताड ते, आणि त्यांच्या हातात मंदिरं, माळकऱ्याला त्याला हिंग लावावा लागतो, गुजी करावं लागते, मुतमुत गाय तुझा गोरा पाहिजेचं. देतो का कीर्तनाला नाही, बड्डेला देणार मंदिर, लग्नाला देणार. नक्की यांच्या बापांची लग्न सुद्धा तिथंच झाली असतील, त्याशिवाय ते तसं करणार नाहीत. मंदिरं कशासाठी? लग्नासाठी आहेत. जोपर्यंत आपल्याला अनुभूती, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याचा भोगता जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत ते ग्रंथ यथार्थ म्हणून नावारूपाला येऊ शकत नाही. एरवी ती पुस्तकच वाटतील, एरवी ती पुस्तकच. त्याचा भोगता भेटला पाहिजे. स्तनात दूध आहे पण त्याचा अनन्य सेवन करणारा भोगता भेटला पाहिजे, तर त्याला किंमत आहे. नाही तर ते त्रासदायक आहे दूध. तसं हे तुम्ही त्याचे जेव्हा उपभोगते व्हाल त्यावेळेला तुम्हाला ते कळेल. नाही तर एरवी ते पोकळ शब्द, ते म्हणतील आवाज कमी करा, काय गोंगाट चाललाय. बरोबर आहे त्यांचं. का? जो जेथीचे गौरव नेने तया ते भेंगुळवाने म्हणून अप्रसंगू म्हणावा की जो. त्याला काय कळत नाही. नाही कळत म्हणून तो असं बोलतो, नाही तर तो तसा म्हटला नसता. शास्त्र ग्रंथावर आपण जे विवरण करू बघा, मग ते ठरणार गोंगाट. आणि जरी तुम्ही शास्त्र ग्रंथावर विवरण करत असले आपण जे शास्त्र श्रवण किंवा त्यावर प्रवचन करू ते सर्व जास्तीत जास्त म्हणजे परोक्ष ज्ञान. असे परोक्ष ज्ञान येत पाहिजे, नको आहे असं नाही, पण त्याच्यामध्ये परोक्ष ज्ञान सांगितल्यानंतर त्या परोक्ष ज्ञानाची अनुभूती आणून देण्यासाठी अपरोक्ष ज्ञानी सुद्धा पाहिजे. संत कसे होते? पहिले परोक्ष ज्ञानीच होते, मग ते शोध मोहीम जारी केली. शोध मोहीम जारी करायला पाहिजे. बघा, ज्यांचे 2-3 अकाउंट आहे आणि बहिणीला पैसे आलेत ते सर्च करतात, इकडं नाही ह्या बँकेचं नाव दिलं होतं पण आले दुसऱ्याच बँकेच्या नावात पैसे पडलेले आहेत. का? ते सर्च करतात, कारण त्यांना माहिती आहे फॉर्म भरलाय बाकी ज्यांचे आले म्हणजे आपले. तसं इथे जेव्हा परोक्ष ज्ञान होईल तेव्हा तो गप्प बसणार नाही. ती तुकोवरायची मोहीम होती म्हणून गाठवलं होतं, म्हणून निवृत्ती दादा बाजूला काढलेत गेले. नाथ बाबा देवगिरीच्या किल्ल्यावर जनार्दन स्वामीच्या इथं सेवक म्हणून बनून राहिले. त्यावेळेला एवढं ते सगळं कळलं गेलं, एरवी नाही. सेवा सुद्धा गरजेची आहे. किती लोक करतात ना. बाबांना म्हणलं बाबा हे जरा जड वाटतं आपल्याला. नाही, आपल्यासाठी नाही, पण त्यांचं पुण्य त्यांनी शिदोरी जमा केली पाहिजे. हाही एक अँगल आहे साधू संतांचा बघायचा. ते केवळ लाचार नाहीत, ते तुमच्या याच्याकडे बघणार पण नाही, परंतु ते पण असेल त्याशिवाय त्याला कळणार नाही. पदर मोड केल्याशिवाय ग्रंथ वाचत नाहीत. फुकट कोणी दिलेले, थप्पीला लागलेले आहेत. पदर मोड झाली पाहिजे. ते म्हणतात ते शास्त्र श्रवण वगैरे परोक्ष. मग परोक्ष ज्ञानाची गरज नाही, 100% आहे. संत सुद्धा परोक्ष ज्ञान जाणलं. तो आत्मा असा आहे, तो आत्मा कोणाकडे भेटू शकतो? संतांकडे भेटू शकतो. संत कसे आहेत? हे परोक्ष ज्ञान झालं. संत काय देतात? महावाक्याचा उपदेश देतात, त्याच्यातून त्याच्यात ठसून घेतात, त्याची स्थिती होती. मग तो म्हणतो असं मला कधी होईल? ही जे ना कही ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. हे परोक्ष ज्ञानाची त्याला जाण आल्यानंतर मला असं आत्ता तसं घडलं पाहिजे असं त्याला वाटतं. मग तो तीव्र मुमुक्ष होऊन त्याची शोध मोहीम चालू करतो. त्यावेळेला ईश्वर जर तो निष्काम भावाने भक्ती करत असेल त्याला समोरून एक माणूस पाठवू शकतो. मग ऐशी कर्म संमेदशा जेत होय विरेशा. मग श्री गुरु अपैसा भेटी देतील. आपलं सगळ्यांचं तसंच झालंय. ठरून काय नव्हतं, काहीच आपल्याला अक्कल नव्हती, पण मग श्री गुरु अपैसा. मग श्री गुरु अपैसा भेटला तर तेने भेटे देव आपया. बघा सहज होऊन जाणार ती गोष्ट. ते म्हणतात मग परोक्ष गरजेचं आहे.
मग तोपर्यंत ते म्हणतात त्यावर प्रवचन करू, जास्तीत जास्त म्हणजे परोक्ष ज्ञान होईल, श्रवण किंवा एखादा प्रवचन करील, परोक्ष होईल, फक्त परोक्ष ज्ञान होईल, निव्वळ शाब्दिक बडबड होईल. परोक्ष ज्ञानाने अपरोक्ष ज्ञान मिळवण्यासाठी झटायचंय, परोक्ष ज्ञानाने अपरोक्ष ज्ञान मिळवण्यासाठी झटायचंय. कसं झटायचंय सांगणं इथं गैर आहे. एक मला महात्म्याने सांगितलं होतं, संदीपला सांगितलं होतं आमच्या, इथं मी सांगू शकत नाही. हो, कसं झटायचंय, हो त्याप्रमाणे जर झटलं तर उपयोगाचं आहे. मग ती प्रवचने किती उत्कृष्ट आणि बोलकी असोत, काय उपयोग बघा, मग काय उपयोगाची होणार नाही ती. तुम्ही फक्त बोलणारे गफूर शंक होणार, देणारे नाही, नुसते बोलणारे शंक होणार. असं काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. आता श्लोक क्रमांक 358 वाचूया. अनेक उपाधी भेदामुळे आत्मा स्वतः बहुवैचित्र्याने भरलेला असतो असे मानव म्हणण्याचा संभव असतो. काय मनुष्य, काय याच्यात आत्माच आहे ना, असं का करतो, अरे काय बाबा हे मानव, तो म्हणाल बहुवैचित्र्याने भरलेला असतो असे मानव मानण्याचा संभव असतो. आणि या सर्व उपाधी बाजूला करून तो स्वतःचे अविकारी आत्मतत्व प्राप्त करून घेतो. बघा काय झालं, अनेक उपाधी भेदामुळे आत्मा स्वतः बहुवैचित्र्याने भरलेला असतो असे मानव मानण्याचा संभव असतो. वेगवेगळ्यापणाने असं काय असं वाटतो, पण तोच मानव आणि या सर्व बाजू उपाधी बाजूला करून तो स्वतःचे अविकारी आत्मतत्व प्राप्त करून घेतो. माझ्यामध्ये एवढी जत्रा का, एवढी गडबड का, मी जर ब्रह्म आहे तर, पण तो त्या उपाध्या हळूहळू बाजूला करतो. तोच जो म्हणतो हा असा मानव कसा, तर तोच काय होता असं तू, काय झाला असं तू, तोच घडला जातो. म्हणून त्या विद्वानाने आपल्या सर्व उपाधीचा विलय करण्याकरता निर्विकल्प समाधीचा अभ्यास करण्यासाठी स्वतःस वाहून घेतले पाहिजे. बस, कर्तृत्व न घेणं त्याचं नाव निर्विकल्प. कोणताही विकल्प नाही, ना संकल्प ना विकल्प. मग त्याने तो प्रयत्न केला पाहिजे, त्याला युक्ती पण दिलेली आहे, ती युक्ती त्यांनी अंमलात आणली पाहिजे. येथे जर एकच अनंतत्व शाश्वत सत्यतत्व असेल, येथे जर एकच अनंत तत्व शाश्वत सत्यतत्व असेल तर नानात्व का दिसते. जर एकच आहे आणि ते सत्य आहे तर अनेक पद्धतीने का दिसतं. उपाधी भेदामुळे, उपाधी माया पंचकोश रूपा उपाधी. बघा, माया ही 5 कोशामुळे वेगळी दिसते. उपाधी माया पंचकोश उपाधी. उपाधी या माया निर्मित भ्रांतिकारक पंचकोश आणि 3 शरीरे व्यक्तित्वाचे स्तर होत. बघा कशामुळे वेगळे दिसतात, पंचकोशामुळे, अजून मायेमुळे, अजून भ्रांतीमुळे, जवळजवळ सारखंच आहे. आणि पंचकोश आणि 3 शरीरे, स्थूल, सूक्ष्म आणि कारण, आणि या व्यक्तित्वाचे स्तर होते. हळूहळू एक एक त्याच्यावर थर बसत गेलेला आहे. येथे जर एकच अनंत तत्व शाश्वत सत्य तत्व असेल तर नानात्व का दिसते. उपाधी भेदामुळे आणि त्यातील फरकामुळे. उपाधी बी आहे, एकच उपाधी, एकाच आईचे मुलं आहेत, पण प्रत्येकामध्ये चेंजेस आहेच, आहे का नाही, त्यातील फरकामुळे. पण तू ते पाहू नकोस. ते म्हणतात याला जर एखाद्याला वाटेल हे सगळं कसं एकच आहे, पण त्यांनी जर उपाधीचा टॅग केला तर तोच ब्रह्मरूप होतो. म्हणून सांगितले यांची कपडे वेगळे आहेत, यांचं राहणं साहणं वेगळे, यांचं बोलणे वेगळे, यांचे स्वभाव वेगळे आहेत. हे जर तू पाहत बसला तर अर्जुना कोट्यावधी जन्म गेले तर मला प्राप्त होऊ शकत नाही. हे सगळं तू टाकून दे. हे जे दिसते ते वस्तूला नाही, नाम टाकून दे, रूप टाकून दे. उपाधी, नाम, रूप, संबंधू, जाती, क्रिया, भेदू, हा आकाराशी प्रवादू, वस्तूशी नाही. तू फक्त वस्तू बघ. या सगळ्या उपाध्या, नाम, यांचं रूप, यांची जाती, यांच्या क्रिया, यांचा संबंध, अजून काय राहिलं, जाती, क्रिया, संबंधू, नाम रूप संबंधू, जाती, क्रिया, भेदू, हा आकाराशी प्रवादू आहे. आणि तो आकार ड्रॉप करून पाहिला तर रुक्मिणी बाजूला केली सोन्याची,
आणि पांडुरंग परमात्मा हे दोघं, स्त्री पुरुष देव देवी, ही उपाधी बाजूला केली तर दोन्ही मिळून काय एक सोनच आहे. तो उपाधीचा त्याग कर. आत्माच जणू आपणहून अनेकत्वाच्या अद्भुत जगात विभागला गेल्यागत अनुभवला जातो. आपल्याला असं वाटतं हे वेगळा का झाला. सगळ्यांना प्रश्न आहे. आपल्याला प्रश्न पडत नाहीत का? आपल्याला प्रश्न पडत नाही का? तुमच्या तोंडून बोलू, आपल्याला प्रश्न पडत नाही कारण आपल्याला काही कळत नाही म्हणून एक प्रश्न पडत नाही. आणि अजून एकाला प्रश्न पडत नाही ज्याला सगळं कळतं म्हणून. आता याच्यातले मधले आहेत ना ते बोलतात मग हे असं कसं, हे असं कसं. मग ज्याला काही कळत नाही त्याच्यापेक्षा तो दगडापेक्षा वीट बरी. आणि एक येतो निशंक, त्याला सगळं कळालेलं आहे. हा सगळा मायेचा खेळ चाललेला आहे. आणि एवढं सोपं नाही समजणं. हे ताटीचे अभंग प्रत्येक क्षणाला आपल्याला सांगतात. माऊलींना वाटलं हे असे का करतात, हे असं का करतात, आम्ही असं असून असं का मला वागवणूक आहे. माऊलींना तुमची आपली गाजराची पुंगी दर्यामी खसखस आपलं काय ज्ञान आहे. बघा काय करणार आहे आपल्याला एवढ्या मोठ्यांची. अशी कंडिशन होते. कारण का हे ठसणं फार अवघड आहे. आणि बाह्य गोष्टीमुळं तर कधीच ठसणार नाही. अंतर मनोवृत्तीतूनच ठसलं तर ठसेल. बाहेर उलट मनोवृत्ती आहे ना, बाहेरची घटना अजून विक्षेपित करणार आहेत. ते त्याच्या डोक्यात अजून गोंधळ वाजवणार आहेत. जणू आपणहून आत्माच जणू आपणहून अनेकत्वाच्या अद्भुत जगात विभागला गेल्यामुळे अनुभवला जातो. शरीर मन बुद्धिरूपी या लोलकातून या ब्रह्मप्रकाशाचा एक किरण विकारित होतो. आणि नंतर प्रकाराचे दृश्य भावना विचार जगत निर्माण होते. बघा कोणत्या, त्या ब्रह्मत्वाचं किरण त्या लोलकातून. जसं काही काही बघा ते पेटवायचं असलं का ती काच घेतात आणि मग सगळं एकत्रित करतात आणि एका याच्यातून ठिणगी पाठवली का तो. तसं आपण हे जग पाहत आणि कोणत्या याच्यातून बघतोय, शरीराच्या लोलकातून, मनाच्या बुद्धीच्या. आणि त्यामुळे ते किरण विकारित होते आणि अनंत प्रकारचे दृश्य भावना विचार जगत निर्माण होते. मग बुद्धीमध्ये शरीराच्या शरीर वेगळी, मन वेगळी, बुद्धी वेगळी. आणि जेव्हा ती जगत निर्माण होते आणि जेव्हा उपाधी दूर होतात, म्हणजे जेव्हा या उपाधीशी असलेले आपले तादात्म्य संपते, उपाधी दूर होतात म्हणजे शरीर सोडून जातं आपल्याला, मन सोडून जातं, बुद्धी सोडून जाती. असंच होतं की नाही. शरीर त्या उपाधी सोडून जातात म्हणजे ते जशाच्या तशा आहेत. फक्त त्यांना जे आपण किती टच चिटकलेलो आहे ते हळूहळू बाजूला होतात. आता आपली स्थिती अशी सहज उकडलेल्या बटाट्यासारखी अलगद चाल निघते. कांड्याचं सांगू उकडलेल्या आता आपला वर्ग तो नाही आहे की नाही. आता वर्ग आपला बदल, आपण त्याच्यातूनच गेलेलो आहे. सगळं टच टच केलं का वरती निघालं टर्पल आहे की नाही तसे. आणि पहिले कसे होतो आपण, गुळाला मुंगळे चिटकलेलो होतो ना, तसे हम नाही छोडेंगे, आम्ही गुळाला सोडणार नाही, अर्धे आम्ही जाऊ तरी. अशी संसाराची देहाशी आपली स्थिती झाली होती. देहाला इतके चिटकलेलं होतं, संसाराला गणगोताला. आता त्याच्यातून उकडलेले आहे त्यांच्यातच ती सालन बटाटा इतकी एक जीवे. पण तो उकडलेला बटाटा खाऊ शकतो, कच्चा बटाटा खाऊ शकत नाही. कच्चा बटाटा पोट दुखवीन. आणि तो जो कच्चा बटाटा खातो त्याला लोक घनचक्कर समजतील. मग आता आपण कच्च्या बटाट्याला खाऊ का? नाही, कारण लोक आपल्याला घनचक्कर समजतील. मग कच्च्या बटाट्याबरोबर आपलं काम होईल का? पोट भरायचं का पोट दुखायचं काम होईल? मग कच्चा बटाटा कळाला ना आता सगळ्यांना, है ना. पक्का बटाटा कच्चा बटाटा, पक्का बटाटा कच्चा बटाटा, आहे की नाही. म्हणून कच्च्या माणसाची संगत नाही करायची, पक्क्या माणसाची संगत करायची तर परिपक्व होऊ शकतो. बघा ते म्हणतात
वाक्य विचारलं होतं मी तुम्हाला, ती उपाधी असती पण तो उपाधीच्या अतीत असतो. उपाधीपासून बाजूला आहे उपाधी, पण उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. आपण उपाधी सहित सविकार. त्यामुळे त्यांना काहीच संसार नाही ना, आपल्याला इथून तिथून सगळा संसारच संसार आहे की नाही. म्हणून त्या विकाररहित होतो आणि अनंत प्रकारचे दृश्य भावना विचार जगत निर्माण करतो आपणच. जेव्हा उपाधी दूर होतात, म्हणजेच जेव्हा या उपाधीशी असलेले आपले तादात्म्य संपते, तेव्हा अद्वै अशा शुद्ध चैतन्यत्वाची केवळ अंतर्यामी आणि बाहेर प्रतीती होती. अद्वै म्हणजे सगळं आपल्यासह एक आहे. ते वेळी आपणासहित ये भूते आशेषे माझ्या स्वरूपी अखंडित देखशी. बस याचं नाव अद्वैत. ऐशी ऐसा ज्ञान प्रकाश होईल, तैच मोह अंधकार जाईल. कधी जाईल? ते वेळी आपणासहित ये भूते आशेषे माझ्या स्वरूपी, म्हणजे तू, तुझ्या सापेक्ष असणारी तू व्यष्टी समष्टी सगळं जगत माझ्याशी कनेक्ट आहे. ते सगळं मी आणि ते आणि तू एक आहे असं जेव्हा पाहशील, त्याच वेळेला ऐसा ज्ञान प्रकाश होईल, तैच मोह आणि अंधकार जाईल. जाईल, गुरु कृपा होईल पार्थागाप. कधी? तैच हे सगळं विसरल. काय? आपणा सहित ये बोते आणि मी एक आहे असं पाहशील. असं कसं पाहशील? असं पाहिल्यावर काय फायदा होईल? असं कशाने पाहशील? ऐसा ज्ञान प्रकाश होईल. बरं, ज्ञान प्रकाश असं झाला तर काय होईल? याच्यात गुंतागुंती ज्याच्यामुळे तो मोह आणि अंधकार हे सगळं कशामुळं होईल? जय गुरुकृपा होईल पार्थागाप. अशी गुरुकृपा आपल्यावर झाली पाहिजे आहे. पण ते पाहिलं ना मी त्या दिवशी, काल सांगितलं तर यशवंत भाऊने लक्ष्मीपूजनच्या दिवशी इकडून सोन्याची नाणी, इकडून सोन्याची नाणी, इकडून सोन्याची नाणी. मग असं जर झालं तरीच गुरुकृपा होईल का नुसतं थातूर मातूर एक सोन्याचं नाणं ते भाऊबीजेला गेलो ते रुपयाचं चिटकवायचं, ते चिटकत बी नाही, चाललं परत जिथं आहे त्याच्या त्या थाळीमध्ये. का आपल्या बरोबर आलं चिटकून घरी? नाही. तसंच सारखा वर्षाव झाला पाहिजे, गुरुकृपेचा वर्षाव झाला पाहिजे आपला, आणि त्याच्यामध्ये पूर्ण चिंब चिंब आपण भिजवून गेलो पाहिजे. मग तो आनंद तेथीचा मुकया शिवाचा. बैरे होते, बैरे ऐकती का बैरे होती? बैरे ऐकती काने रे. काने माहिती आहे आडनावाची माणसं, ते काने बैरे ऐकती. बैरे ऐकती काने रे, नाचत नाचत जाऊ. अजून एक राहिलं ना का झालं? त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा रे. किती डीप आहे, किती डीप आहे. अद्वै अशा शुद्ध चैतन्यत्वाची सगळं एकारनव झाला. तरंग बुडाला. बघा, हे समजून घेताना सुद्धा पाणी प्यावं लागतंय. एकारनव झाला. बरं, तेवढ्या टायमातच पिऊन घ्यायचंय. एकारनव झाला. तरंग बुडाला. कोणता तरंग? मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे. या तरंग आणि त्या लाटेने घेतलेला जो अभिमान आहे बुडाला. तरंग बुडाला. तैसा देह झाला एक रूप. बोला ना बाबा, काय बोलायचं? एक रूप होऊन जातो आत्म्याशी. लाटेने लाटेचं अस्तित्व संपवलं, सागर स्वरूप. आपण आपलं अस्तित्व संपवलं, ईश्वर स्वरूप. त्या सगळ्या उपाधींचा त्याग करायचा. कसं त्याग करायचं? मी गायक आहे,
गा गा गा, मी वादक आहे, वाजव बजाव, तोंडात पैसे ठेवून बजाव बजाव. मी नाच आहे, नाच. मी सांगे, सांग सांग. अरे ह्या सगळ्या उपाधींना द्यायची मोठमात, मग तेवढी सगळी गोष्ट होईल. अद्वय अशा शुद्ध चैतन्यत्वाची केवळ अंतर्यामी आणि बाहेर प्रतीती येते. ही आत बाहेर म्या कोंदली अशी अनुभूती येते. पण काय करायचं? ग्रीनिज बुकात हे लिहायचंय, तैसे ते चिते मी नव्हती विस्मय देखा, तरंग पाणी विन सुकती. रश्मी, रश्मी माहितीये? रश्मी पाटील, रश्मी वाती विन न देखती, तैसे तेची ते मी नवती विस्मय देखा. तेच ब्रह्म आहेत, पण ते म्हणतात छे छे आपण कुठे. बरं ते येडपट असते, पण हे रोज आहेत ना याच्यामध्ये. छे छे मनुष्य जन्म देव होणं सोपं आहे का? काय केलं एवढे दिवस, काय केलं एवढे दिवस? शुद्ध चैतन्यत्वाची केवळ अंतर्यामी आणि बाहेर प्रतीती येते. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले, हरीने कामा घातला चिरा, वित्त आणि नाही, वित्त भार विसरले, वित्त, हा बस सगळं सगळं विसरून गेलो मी. आणि असं झाल्यावर मग त्याच्यात आता आता त्या कैशी जाऊ घरा, सगळं रिकामं झालं, सगळं देऊन टाकलं. हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, धंदा सगळा देऊन टाकला. आता कैशी जाऊ घरा, घरचे वाटच बघतात, हे पैसे घेऊन येणार आहेत, पैसे घेऊन येणार आहेत. असं होतं. म्हणून तत्वचिंतक विद्वान अभ्यासकाने बघा, कोणी तत्वचिंतक, नावाला तत्वचिंतक, पण चिंतन कशाचं आहे? देहाचं, माझं, मी कसं आहे, माझं किती बुद्धी आहे. तत्वचिंतक झाल्यानंतर त्याचा सगळा अहंकार गलित गात्र होऊन जातो, मुसमुसलेलापणा थंड होऊन जातो, शांत. निमाला कोळसा कधी निमेल? कोळसा, कोळसा कधी निमेल? त्याचं अस्तित्व संपल्यावर, आणि मग त्याचा ढेपसा होईल. कोळसा काळा आणि ढेपसा जळून गेलेला. कोळसाचा ढेपसा कसा आहे? पांढरा. त्याचं नाव काय आहे? विभूती. बघा, त्या विभूती होऊन जाणार मग. म्हणून तत्वचिंतक विद्वान अभ्यासकाने उपादिशी असलेले आपले मिथ्या तादात्म्य संपवण्याकरता, उपादिशी तादात्म्य कसं आहे आपलं? मिथ्या आहे, खरं नाहीये, संपवण्याकरता. आणि त्याच्यापासून बघा, मैतीचं मडकं ते म्हणताय मडकं आहे, त्या मातीने घेतलेलं तर मिथ्या तादात्म्य आहे, तिने ते संपवायचं आहे. मी फक्त माती आहे, मी घागर नाही, तशी आपण ही घागर नाही. आपले मिथ्या तादात्म्य संपवण्याकरता आणि त्यांच्यापासून निवृत्त होण्याकरता निर्विकल्प समाधीचा अभ्यास केला पाहिजे. काहीच नाही, नॉर्मल, मी ब्रह्मरूप, मी ब्रह्मरूप, मी परमात्मा स्वरूप आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, हे म्हणता म्हणता मी परमात्मा स्वरूप आहे हे सुद्धा शांत होऊन जाईल. काय ज्ञानेश्वरीतलं प्रमाणे ते तर सोहम तेही अस्तावले. आता आपलं प्रस्तावलेच्या अगोदरच काय झालेले? सोम तेही अस्तावले. का? तर आपण त्याला बाद केलं त्या सोमला. का? सोम भाव अटकू. तू आधीच अटके ना अजून त्याच्यात अटक. ज्याला नाही तो म्हणतोय सोम भाव अटकू. ज्याचं काही त्याला कोम कळालं नाही, ओमय कळालं नाही, तो म्हणतो सोम अस्तावले. काय किती प्रवास मोठा आहे. आणि प्रवास मोठा कुठे? फक्त जाग्यावरच आहे. आपले
आबासाहेब देशमुख सातारकर बाबा म्हणायचे, आता जर मी पूर्वेला बघतोय तर मला पश्चिमेला जायचं असेल तर किती वेळ लागेल? पूर्वेला जाताना मला पश्चिमेला जायचे, काय करावं लागेल? फक्त जाग्यावर फिरायचं. आपण आजोबांची कशी ती बटव्यातली डबी गुडगुड गुडगुड गुड फिरवायचो तशी आहे की नाही? ती गुडगुड करते, लोटांगण घालते ती, आहे की नाही? असा अभ्यास केला पाहिजे का मी त्याच्यातून सुटलो पाहिजे. त्याने आपले मन पूर्णपणे आणि परिपूर्णपणे निर्विकल्प समाधीमध्ये राहील. निर्विकल्प म्हणजे कामनारहित कर्म करत राहताना, आणि कामना सहित कर्म म्हणजे सविकल्प. जिही 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 विषयी संगुण सांडिता, इंद्रियासी न दंडिता, भोगिली निसंगता, कामने वीन. कामे वीन, कामने वीन, असा निसंगत आहे. आणि एकदा का आपल्याला सवय लागली का आपले घरचे म्हणणारच तुम्हाला, काका निसंग तुम्हा एकटे राहणी, माझी कटकट साहो येत नाही. आता आपल्याला निसंग राहायला आवडत नाही. आपल्याला कटकट आवडती का निसंग राहायला आवडतंय? काय लय शांत वातावरण आहे, काय लय शांत वातावरण. मग गोंधळ घालायचा आपल्याला. आपल्याला सवय कशाची आहे? गोंधळाची. त्याने आपले मन तुकोबार आहे म्हणून म्हणणाऱ्यावर आहेत. तू का म्हणे आम्हा एकांताचा वास. आपल्याला माणसं पाहिजे जास्त. त्याने आपले मन पूर्णपणे आणि परिपूर्णपणे शांत अवस्थेत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करावा लागेल. हे सहजासहजी तुम्ही मागाशी म्हणले सहजासहजी होतं ना. सहजासहजी प्रयत्न केल्यावर सहजासहजी होतं. प्रयत्न केला पाहिजे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. अभ्यास जर असेल तर काहीच अवघड नाही. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. येणे या कारणे माझे ठाई अभ्यास. या कारणे का पक्क येणे कारणे पायी, या कारणे पायी अभ्यासे मिळ. म्हणून या अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही. येणे कारणे पाहे अभ्यासी मिळ, या कारणे पाहे अभ्यासी मिळ. अभ्यासाने मिळता येतं. प्रयत्नवादी व्हावे ना आपले उद्दिष्ट साधावे करावे. तवरी न थांबावे क्षणभरी ईश्वरत्व प्रभा, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. हा अभ्यासाचा कटाळा. आम्हाला खेळायला लय आवडतंय. मग रिक्षा चालवायची, खेळायला आवडतं. किती कोळी साहेब नाही. रिक्षा साधी नाही. रिक्षावाल्याला जास्त कळतं. त्याला वेळ भेटतो, त्याचा तो उपयोग करून घेतो. तो असा लोंढा होतो बाबाच्या माग, धंद्याकडे बघत नाही. तो एवढ्या लाभाचा गोसावी पाहिजे. रिक्षावाला म्हणजे काय? रिक्षावालाच नाही, कमी उत्पन्न असलं, कामाची जास्त गडबड नसली का असं होणार. आणि जास्त गडबड असली तर पूर्वजन्मी पाप केले. वेळ नाही मग पाप आहे. बाप भाग्य कैसे नसरेची कर्म. कर्माने बाबा म्हणतात आपल्याला सोडलं पाहिजे, आपण नाही. त्या देठाला, आंब्याला देठाने सोडलं पाहिजे, मग तो परिपक्व आंबा होऊ शकतो. तसं देवाकडे गारण घालायचं आपण. तुम्हाला सोडवलं आहे का नाही, देठाने सोडलं. आता मी म्हणलो त्यांना सोडलं, आपण विचार करायचं हे रिटायर झाले का काय, आले काय जवळ.
दिवसातून एकदा किंवा दोनदा मन शांत अवस्थेत आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. नाही थांबणार, नाही थांबणार. आपण प्रयत्न करायचा शांत करण्याचा त्याला. एकदा दोनदा का मग तशीच ती क्रम वाढत जातो आणि मग आपण तिथपर्यंत पोहोचतो. तैसे भोगातून रिघता चित्त मज माझी, भोगातून निघता चित्त मज माझी रिघता. मग हळू हळू मीच होणार पंडूसुता. दिवसातून एकदा किंवा दोनदा मन शांत अवस्थेत आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. बाह्य जगाच्या निरनिराळ्या घटनांचा अनुभव घेत असताना सुद्धा आपले मन आंतरिक शांत स्थितीप्रत आणण्याची सवय व इतर वेळी ही जोपासली पाहिजे. त्यांची भांडणं झाली आपण अजून मारामारी करायची का? शांत शांत बघत राहायचे, फक्त शांत राहायचं. त्या विषयाच्या त्या घटनेच्या आहारी जायचं नाही. हो, निरनिराळ्या घटनांचा अनुभव घेत असताना सुद्धा शांत राहायचंय. हे ना मी चाललो आणि गाडीवाल्यांची मारामारी झाली का मला थांबायची सवय. ते म्हणले चला आपलं गपचूप, चला आपलं गपचूप. का? मी म्हणलं का? ते म्हणले तुम्ही ते सोडवायला जाणार, ते एकमेकाला मारण्याचा प्रयत्न करणार आणि तुम्ही त्यांना सोडवायला जाणार, तेव्हा फटका कोणला बसणार? त्यामुळे आपण निघून जायचं. अजून एक उदाहरण यांच्या डिपार्टमेंटचं सांगतात. जर काही झालं तर तिथं डिपार्टमेंटची माणसं आली का थांबायचं, निघून जायचं. नाही तर बिनकामाचं आपण गुंतले जाणार. म्हणजे आपण शांत राहिलं पाहिजे आणि स्थितीप्रत आणण्याची मन आंतरिक शांत स्थिती, मनाची आंतरिक शांतीच्या स्थितीप्रत आणण्याची सवय इतर वेळीही जोपासली पाहिजे. तेवढ्याच वेळेला नाही, काही घटना घडू अगर न घडू मी मात्र स्थिर राहणार. हाच ठाईच बैसोनी करा एक चित्त. हाच समाधीचा अभ्यास, समाधी निष्ठा होय. हा समाधीचा अभ्यास आहे आणि समाधीविषयी असणारी तुमची ही निष्ठा होय. एखाद्याची सातत्यपूर्ण सुसंगत स्थिर आत्मबंधनाची जी अवस्था असते ती त्या अवस्थेची निष्ठा होय. त्या अभ्यासामध्ये दृढपणे स्थित होणे. बघा, एखाद्याची सातत्यपूर्वक सुसंगत स्थिर. बघा, मदने बाबांचं कीर्तन झालं आळंदीमध्ये. बाबा गेल्यानंतर इतकं जबरदस्त कीर्तन झालं. सगळे जाधव साहेब, आप्पा वगैरे सगळे महाराष्ट्रातले सगळे माध्यम तिथं होते. हो, काय कीर्तन. आणि दुसऱ्या दिवशी बाबा आळंदीत चालले होते. आता आळंदी 1-1.5 किलोमीटर आहे आपलं. आणि निघाले ना आम्ही पाहिलं. मी म्हणलं भागो, आता काय करायचं त्यांच्याबरोबर. पण ते गावात गेले ना आपण परत माग. एखाद्याची सातत्यपूर्ण सुसंगत, सुसंगती सदा घडावी. पुढं काय? सुजन वाक्य कानी पडावी आणि सुसंगती बघा. अभद्र वाक्य कानावर पण नाही आली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात अपवित्र वाणी मुखा निंदेचे श्रवण नयो माझे कानी, बहिरा करून ठेवी देवा. कोणाची निंदान काय चाललं असेल तर देवा मला ते ऐकायला येऊन नको देऊ. माझे कान तू काय कर, बहिरे कर. आणि समोरचा विचारायला लाग दिल्या का मला शिव्या त्यांनी? मग ऐकलं नाही, ऐकलं नाही म्हणलं आपण म्हणण्यापेक्षा तोच म्हणून काय बहिरा आहे हा, आहे का नाही? ओ मुखातून अपवित्र वाणी नयो माझे मुखा, मुका करोनी ठेवी देवा. मला त्याच्या ऐकण्यात बोलण्यात नको. 3 माकडं माहिती आहेत ना गांधी बाबाची? बुरा मत सुनिये, बुरा मत कहिए और बुरा मत देखिए. हे कोणला सांगितले? त्या 3 माकडांना, सत्वगुणातल्या, रजोगुणातल्या, तमोगुणातल्या. तो मुझसे बुरा नहीं कोई. बुरा जो खोजन निकला तो मुझसे बुरा कोई नहीं. बुरा जो देखन चला तो जग में बुरा न कोई. जो दिल खोजा अपना तो मुझसे बुरा नहीं कोई.
आपणच आपलं जर शोध केला तर माझ्या एवढा मूर्ख आणि बावळट कोण नाही असं आपल्याला वाटणार. आपल्याला दुसरा चांगलाच माणूस दिसल, वाईट भेटणारच नाही असं म्हणणं आहे त्यांचं. आणि भेटला तर मीच. निंदा किसी की मत करना, सत्य बात कबीर जी की, कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा, निंदा किसी की मत करना. काय होणार? आपल्या डोक्यावर ओझ. निंदक आमचा सका आणि आमचे कपडे धुतो, त्याचं गाबाळ सगळं आपल्या डोक्यावर. विचार सागर वाचा. आपण काहीच नाही केलं, आपण निर्लेप, पण तरी आपल्याला का? आपण निंदा केली. आपण सेवा केली नाही तरी चालेल, पण निंदा करायची नाही. जेथे त्याने मनातील सर्व प्रक्षोभ, बघा निष्ठा कशाला म्हणले? एखाद्याची सातत्यपूर्वक सुसंगत स्थिर. काही झालं तर आपण त्या पॉइंट पासून मागे यायचं नाही. आत्मबंधनाची जी अवस्था असते, मी बंदिस्त आहे, ती त्या अवस्थेची निष्ठा होय. त्या अभ्यासामध्ये दृढपणे स्थिर होणे, आत्मबंधनाच्या अवस्थेमध्ये गुंतायचं ह्या बंधनात. आणि त्याच्या संबंधाने सतत विचार करायचा. दिन रजनी हाची धंदा, त्याचं नाव निष्ठा आहे. 1 तास 2 तास नाही, कंटिन्यू. जेथे त्याने मनातील सर्व प्रक्षोभ व विक्षेप याचा निराश केलेला असतो. जेथे त्याने मनातील सर्व प्रक्षोभ, मनात जे उड्या मारणाऱ्या त्या, आणि त्या मनाने आपल्या ध्यान साधनेमध्ये निर्माण केलेले सगळे विक्षेप यांचा निराश केलेला असतो, नाश केलेला असतो, त्यांना संपवलेलं असतं. आता निराश याचा अर्थ आहे नाश, आणि कधी कधी निराश याचा अर्थ शोधन, मूलतत्वाचं शोधन. निराश केलेला असतो. ती मनाची अवस्था निर्विकल्प समाधीने निर्देशित केली जाते, त्याला म्हणतात समाधी अवस्था निर्विकल्प. सातत्याने त्याची प्रतीती घ्या, रोज त्याचा अनुभव घ्या. रोज नाही, सतत सातत्याने त्याची प्रतीती घ्या. हीच केवळ एक पद्धती आहे. बस, सगळं जगत ब्रह्मरूप आहे, मी देह नसून मी आत्मा आहे, याच्यावर सतत आरूढ राहणे, त्याच्यातूनच निर्विकल्प समाधीत जाणार. आणि हीच एक पद्धत आहे. नाही तर मग बाकीचं वाया आणि पंथा जाशील जणी. जे तू करशील आणि काही वाया आणि पंथा जाशील जणी, ही पद्धत सोडून बाकीच्या पद्धतीने केला तर. श्लोक क्रमांक 359. जसे भ्रमरासंबंधी मग्नतेने चिंतन करणारी कुंभारीन माशी स्वतःच भ्रमर होते, तसे जो सद्ब्रह्माच्या ठिकाणी आसक्त झालेला असतो तो पुरुष एकनिष्ठ ईश्वर सेवेने स्वतःच्या बलिदानाने स्वतःच सत्य तत्व होत असतो. जसे भ्रमराच्या संबंधी मग्नतेने चिंतन करणारी कुंभारीन माशी भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीच होय, कीटकत्व जाय लोपोनिया. हा दृष्टांत. भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीच होय, कीटकत्व जाय लोपोनिया. हा दृष्टांत सिद्धांत. ब्रह्मध्यासे जीव ब्रह्मची होय, ब्रह्मध्यासे जीव ब्रह्मची होय, जीवत्व जाय लोपोनिया. संपलं. सतत ब्रह्माचा ध्यास केला तर काय होणार? आपण आहोत त्याची आपल्याला जाणीव होणार. मीच ब्रह्म होतो पहिल्यापासून याची त्याला जाणीव होणार. तो सद्ब्रह्माच्या ठिकाणी आसक्त असतो. कशाच्या ठिकाणी आसक्ती पाहिजे आपली? सद्ब्रह्माच्या ठिकाणी. तो पुरुष एकनिष्ठ ईश्वर सेवेने सतत व्यस्त राहायचे. कशात? प्रभू चिंतनामध्ये, ईश्वर चिंतनामध्ये. त्याला ईश्वर सेवा म्हटलेले आहे. सतत त्या ध्यानावर आरूढ राहणं, त्या ईश्वर सेवेने, स्वतःच्या बलिदानाने स्वतःचं जीवत्व, देहत्व, बुद्धीचे सगळं त्याने तिथं ड्रॉप करून टाकले, सगळं समर्पण करून टाकलं. त्याचं, त्या बुद्धीचं, मनाचं, शरीराचं, जीवाचं अस्तित्व त्याने संपून ते तिथं स्वाहा स्वाहा स्वाहा
त्या बलिदानाने स्वतःच सत्यतत्व होत असतो. सत्यतत्व पाहत नाही, अनुभवत नाही, जाणत नाही, तर स्वतःच ते सत्यतत्व तो होत असतो. अशी एवढी भरारी मारतो तो. याच्यासाठी आपल्याला देवाने पाठवलेले इथं. जसे भ्रमरासंबंधी मग्नतेन झालं, ज्याने अनंत सत्यतत्वाशी, ज्याने अनंत सत्य स्वरूपाशी अत्यंतिक योग साधला आहे. तुमच्या पप्पांनी ज्ञानेश्वरी ठेवली आणि यशवंत भाऊ माझ्या हाताशी असायच. त्या एक दिवशी लेट झाले. काय म्हणलं यशवंत भाऊ, काय याला अर्थ आहे का काय? ते म्हणले मला काय एवढंच काम आहे का? हो, आता हे त्यांचं सांगतो म्हणजे त्यांचं एकट्याचं नाही, मी आणि तुम्ही आपण सगळे इथले आणि जे गैरहजर आहेत ते बी. आपल्याला एवढंच काम आहे, हेची करणे आम्हा काम. कोणाचं? पहिलं आपलं. नाही तर आपलं घर उघडून दुसऱ्याला चाललंय कलर मारायला. आपलं पहिलं करायचं. आपण तैसे व्हावे मग जगबोधेनी व्हावे. जो ज्याने अनंत सत्य स्वरूपाशी अत्यंतिक योग साधला आहे. बघा, अत्यंतिक योग साधलाय, जवळून घेतलं, जोडून घेतलं. हा संत दर्शनी हा लाभ. कोणता? पद्मनाभ जोडीला. बघा, हा लाभ आहे. काय फायदा झाला? बाबाकडे गेलो, आमचा लय फायदा झाला. तुमच्याकडे दिसत नाही काही फायदा झालेला. हा, काय फायदा झाला? संत दर्शनी हा लाभ. काय? पद्मनाभ जोडीला. हिमालय, काशी, तीर्थक्षेत्र सगळीकडे फिरणारे लोक आहेत, पण त्यांचा हा पद्मनाभ जोडलेला. कारण संतच भेटले नाही. संत दर्शनी, स्पर्शनी नाही, संगतीने नाही, दर्शनी. दर्शनी प्रशस्ती, दर्शने समाधी, दर्शने प्रशस्ती, पुण्यपुरुष आणि दर्शनीच असे. दर्शनी, हा, दर्शनी समाधान आथी जैसे गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन. दर्शनी समाधानाथी जैसे. फक्त त्यांच्या दर्शनाने अमातयाचे व्यसन किंबहुना हा मिळते. बाबा ते दर्शन, दर्शनानेच, फक्त फक्त दर्शनाने. बाकीचं आता सगळं बाजूला आलं. भागवतातली ओळ, कोणी एके दर्शनाने, स्पर्शाने, कीर्तनाने उद्धरिले. भागवत, एकनाथी भागवत. दर्शने, स्पर्शने, कीर्तने असे असं अख्खं जग त्यांनी उद्धरलेले. बघा किती बारकाव आहे. संत दर्शनी, संत स्पर्शनी नाही, माळ घातली नाही. आम्ही त्यांच्या बरोबर रोज आहे ना, रोज चपात्या जोडायला. बस आम्ही रोज पंक्ती पठाण. दर्शने फक्त. काय उंची आहे त्यांची, त्यांची उंची काय आहे बाबा दर्शनात. का म्हणून आपल्या गावाला सप्त्याला न्यायचे त्यांना. हे काय त्यांचं पाया पडाय दर्शन नाही यायचे. असं लांबून त्यांनी जरी पाहिलं ना आपण पाहिलं तर काम झालं. कासवीप्रमाणे बाबा एवढं उच स्टेजवर ठेवलंय, म्हातारे माणसाला वर चढता येणार नाही. नुसतं दर्शनी, बस एवढ्यात काम. आखा आगा मुख मिळे विन, पिलाचे पोषण करी निरीक्षण कृमी जैसे. बघा ते कासव जसं निरीक्षण करतय. चला, असं मी बाबांबरोबर गेलतो. आपल्या बेनके बाबांना मुलगा झालता, एकादशीच्या दिवशी आला. मग मी त्याला पांडुरंग म्हणतो, जो एकादशीच्या दिवशी. तर बाबांचं कीर्तन ठेवलं 5वीच्या दिवशी. तर त्या गावातले एक महात्मा आले, बाबांना म्हणले आमच्या घरी चला कीर्तन झालं. बरं तेव्हा 9 ते 11 कीर्तन ती घेऊन गेले. मग बाबांना श्रीफळ, शाल आणि पाया पडताना ते असेन बाबा असेन ते सारखे असे बघत राहिले. अरे मी बी एवढं काही जुना नव्हतो, नवीनच. मग मी गाडीत बसल्या म्हणलं बाबा तुम्ही काय बघत होते? कसले काय ते बघत होतं म्हणून मी बघत होतो.
कारण हे ना निश्चय दर्शन आहे, हे त्यांनी फक्त ते शब्द आणि क्रिया जरी केल्या तरी तसं नाहीये. हे नकळत सहज सहज बोलणे. काय कुठे निघाले तुम्ही, याचं नाव सहज बोलणे. कुठं निघाले, समोरच्यानी लगेच सांगितलं वैकुंठाला. कुठं निघालो नाही, मी तुला पाठवतोय आता. यांनी विचारलं कुठे निघाले, त्याला काय उत्तर सांगितलं नाही. ते म्हणले याला पाठवलं कुठं, वैकुंठाला. दर्शने स्पर्शने वचने एक तारिले कीर्तने, एक तारिले नामस्मरणे, या परी जग उद्धरणे उद्धवा. आपल्याला फक्त याच्यातलं काय घ्यायचंय, दर्शने. कोणी कोणाचं दर्शन घेतलं, दोघांनी एकमेकाचं घेतलं. कासविनीने पिल्लाला पाहिलं, पिल्लाने नुसतं त्यांची तेवढी दृष्टी झाली पाहिजे, बस पोट भरलं. तसं एकदा तरी कीर्तनाला बाबा उभे आहेत आणि बाकीचे बघतात, एकदा तरी टकमक झालंच असेल ना, बस. आंखों ही आंखों में इशारा हो गया. मग जिने का बैठे बैठे सहारा मिल गया है. अरे पिक्चरची गाणी बी तेच सांगतात साहेब, पिक्चरची गाणी सुद्धा तेच सांगतात. अहो ते दुसरा एखादा म्हणन, अहो हे सांगून यांना कळा, नाही तर पिक्चरची गाणी सांगून काय कळणार आहे. त्यांचं बरोबर आहे म्हणणारच. आत्मज्ञानी चोखडी संतजी रुपडी, तेथे दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. जसं कामिक पुरुषाचं कामिनीवर सारखी दृष्टी असते, तशी माझी त्या आत्मज्ञानी संतांवर माझी दृष्टी पडू द्या. माझं काम झालं. एकदा जरी त्यांनी माझ्याकडे पाहिलं, फत्ते झालं, काम झालं, झाली पापा तापा तुटी. ज्याने अनंत सत्य स्वरूपाशी आत्यंतिक योग साधला आहे, योग म्हणजे जोडणी आहे, तोच आपले मन त्याच्याशी युक्त झाल्यामुळे ब्रह्मपदाला प्राप्त होतो. ज्याने त्याच्याशी समेट घडून आणलेला आहे, तोच त्या ब्रह्मपदाला प्राप्त होऊ शकतो. त्या व्यापक स्वरूपाशी ज्याने संबंध जोडलेला आहे. आत्मतत्वावर मन एकाग्र ध्यानाने हे साध्य केले जाते. एकनिष्ठा आत्मतत्वावर मन एकाग्र ध्यानाने साध्य केले जाते सतत. त्याचं नाव अखंड हरिनाम सप्ताह. गावात जो विना वाचतो ना 7 दिवस एकेकाच्या पाळीला दिलेलं आहे, हा एकानीच ह्या सगळ्या पाळ्या करायच्यात. ते रेटानी म्हणून एकेकाला 1-1 तास दिलाय, पण कशासाठी दिलाय काय माहित नाही. ते काय तुंतून आहे का वाजवायला, तो झनकार आहे. ती तार छेडली तर आपल्या हृदयात कंपन होतात. ते भावना, ती दृष्टी तशी भेटली जाते का मग तसं होतं. एवढा एकाग्र ध्यानाने साध्य केले जाते एकनिष्ठ भाव. बस वरील कल्पना दिग्दर्शित करण्याकरता एक सुविख्यात उदाहरण या ठिकाणी दिले आहे. भ्रमराचे. कोणाचे उदाहरण दिले, भ्रमराचे. भ्रमर काय करतो, सतत चिंतन करणारा कीटक भ्रमरच होतो. तो कीटक असतो, तो सतत त्या भ्रमराचं चिंतन करता एक दिवस तो काय होतो, भ्रमर होतो. तसं त्या देवाचं सतत चिंतन करता करता चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. मग उन्मनीच्या सुका आत पांडुरंग भेट देतो. आता पांडुरंग भेट देतो आणि बघता बघता पांडुरंगच होतो. भेट पहिली देतो आणि भेट दिल्यावर काय होतं, तुका म्हणे बाप रखुमा देवर विठ्ठलाचे भेटी आपल्या सवसाठी करून ठेवल्या. आपल्या स्वरूपासारखं ते करून ठेवलं. त्यामुळं कवटाळोनी भेटी पोटी आणि जनी म्हणे सांगू गोष्टी. एवढं त्याचा चिंतनाचा ध्यासाने तो पांडुरंग होऊन गेला. सतत चिंतन करणारा कीटक भ्रमरच होत असतो. कुंभारीन माशी कीटक आपले घरटे
सर्वसाधारणपणे छपराच्या बेचक्यात किंवा टेबलाच्या कानाकोपऱ्यात जेथे कोणी सहसा जात नाही अशा ठिकाणी बांधित असते. राणी माशी कीटकासारखा कोश तयार करून तो मातीच्या घरट्यात वर एक छिद्र ठेवून त्याचे तोंड बंद करून त्यात ठेवते. ती माशी घरट्याच्या बाहेर बसवून भोकातून आत पाहत असते. आतील कीटकास मात्र ज्यातून त्याच्यावर भयंकर प्राण्यापासून दक्षतेने पाळत ठेवले जाते अशा लहानशा छिद्रा वाचून काहीच दिसत नाही. ती राणी माशी त्या आळीला त्याच्या स्वतःच्या पिल्लीला छोटी आळी असती तिला तिथं नेऊन ठेवते आणि सगळं लिंपून टाकते आणि वर फक्त छिद्र ठेवते. ती सारखी बघत असते हिची काय चालली हालचाल. प्रयत्न करते सुटण्याचा प्रयत्न करायला का मारला काटा, मारला टचका, असे त्याला झिंझिन होते. छिद्र वाचून काय बिचारा कीटक सातत्याने पाहत राहून भ्रमराचे चिंतन करीत राहतो. त्याला काय दिसतं फक्त भ्रमर. कोणाला? आळीला. आपल्याला काय दिसलं पाहिजे सतत? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी. ध्यानात पांडुरंग पाहिजे, मनात सुद्धा कोण पाहिजे? कधी कधी जागृती स्वप्नी पांडुरंग. जागे असताना सुद्धा आणि स्वप्न पडल्यावर सुद्धा. स्वप्न कधी पडतं? झोपेत. तेव्हा सुद्धा झोपेत सुद्धा काय आपल्या अशी स्थिती झाली का समजायचं हरिभक्ती उत्तम प्रकारे ठसवली, आता मी परफेक्ट. बिचारा कीटक सातत्याने पाहत राहून भ्रमराचे चिंतन करीत असतो. जेव्हा कीटकाचे लक्ष विचलित होते आणि तो जेव्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती राणी माशी त्याला चावते. तिने कुठं लक्ष ठेवलं पाहिजे त्या भ्रमराने, त्या कीटकाने? राणी मावशीवर. राणी मावशीवर राणी माशीवर. आमच्या पोरांच्या मावशीचं नाव आहे राणी मावशी. राणी माशीवर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि मग तिचं तिकडं लक्ष नाही ठेवलं नाही, याचं जर लक्ष विचलित झालं आणि बाहेर पडायला लागला का ती लगेच टोचा मारते. का माझ्याकडं बघत नाही? माझ्याकडं बघण्यात तुझं काय कल्याण आहे? तू माझ्यासारखं होशील. आणि बाहेर पडायचा प्रयत्न करतो, माझ्याकडे बघत नाही, मारला टोचा. जेव्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा राणी माशी त्याला चावते. ती माशी तुम्हाला कधी चावलेली असेल बघा, ती राणी माशी त्याला चावते. ती माशी तुम्हाला कधी चावलेली असेल तर तो चावा कसा असतो हे लक्षात येईल. तुमचे एवढे 200 पाऊंडचे धूड वेदनेमुळे लोळत घेते. किती मोठा स्ट्रॉंग 200 किलोचा माणूस असला तरी तो गडबड लोळतो. एवढीशी माशी, माझी तिचा झटका किती जबरदस्त असेल. जर 200 पाऊंडवाल्याची ही स्थिती, त्या माशीची कंडिशन काय? ती दिनरजनी त्याचाच ध्यास करेल, आता टोचील, आता टोचील, आहे की नाही. 6 फूट उंच आणि 38 इंच छातीच्या एवढ्या माणसाची शांती आणि प्रसन्नता जर त्या विषारी चाव्याने बिघडत असेल तर त्या लहानशा कीटकास काय वेदना होत असतील याचे आकलन तुम्हाला होईल. कधी? तुम्हाला जर ती माशी चावलेली असेल तर. एरवी ते कळणार नाही. जावे त्याच्या वंशा म्हणले आपल्याला काय करावं लागेल? चावबाई, चावबाई, आहे की नाही. अशा रीतीने वेदनामुळे तळमळत असूनही तो त्या भयंकर भ्रमराचे सातत्याने चिंतन करीत असतो. एवढं तळमळत असतो, एवढ्यात क्लेश होतो नाना परी, तरी वाचे राम कृष्ण हरी. प्रपंच असंच आहे. ते गांधी माशीसारखं, या माशीसारखं चावल्यानंतर तरी सुद्धा त्याच्या डोक्यात काय? क्लेश होतो नाना परी, वाचे राम कृष्ण हरी. सतत देह जाओ याची घडी, पाय हरीची न सोडी. हरी जाऊ द्या याची घडी, पण संसाराचे पाय न सोडी. मग त्याला चापच बसल्याशिवाय तो ताळ्यावर येणार नाही. कारण लातो के भूत बातों से नहीं मानते. प्रवचनाने नाही, जा देव जरा निबार फटका देणार मग तो येणार.
अशा रीतीने वेदनांमुळे तळमळत असून तो त्या भयंकर भ्रमराचे सातत्याने चिंतन करीत असतो. त्याचे चिंतन एकाग्र असते. बघा, आपल्यासारखे नसते, एकाग्र असते. ह्या वेदना का, तो झटकाच बसला तेवढा ना, त्याच्याशिवाय नाही. झटका बसल्याशिवाय ताळ्यावर येत नाही. माझे मित्र आहेत, एक पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत. शाळेत आम्ही एकत्रच बसायला वगैरे. त्यांना म्हटलं तुम्ही माळ घाला ना. ते म्हणले नाही महाराज, असा मोठा ॲक्सिडेंट झाला पाहिजे ना, तेव्हा कळणार, त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे झटका बसला पाहिजे त्याला, त्याशिवाय देवाच्या मागं कोण जातं. आता आपल्याला बसलेच झटके, आणि तरी आपण नाही तर अजून थोडे फटके बसणार, आहे की नाही. तो त्या भयंकर भ्रमराचे सातत्याने चिंतन करत असतो. त्याचे चिंतन एकाग्र असते. ह्या वेदना पूर्ण चिंतनामुळे ते कीटक दुर्बल असेल तर घरट्यात आतले आत एक तर मरून जातो किंवा पूर्ण विकसित होऊन भ्रमर म्हणून बाहेर पडतो. ते जर काय असं लटपट कमजोर असं गेलं तिथं. भक्ती क्षेत्रात धिटाई पाहिजे. ते धैर्य दे देवा माझ्याकडे, मी नाही डळमळीत झालो पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत. तो एक तर बाहेर पडतो, नाही तर तिथंच मरून जातो. जेव्हा त्या कीटकाचे भ्रमरात रूपांतर होते तेव्हा घरट्याचे छिद्र फोडून बाहेर पडण्याचे सामर्थ्य त्याच्यात निर्माण होत असते. आता आपण फोडला दरवाजा आणि तो तोपर्यंत वाट पाहतो, आता येऊ दे राणी माशी, मग बघू आपण. आता बाहेर पडायचेच आहे, पण तिचा सुद्धा हिसाब करून जायचं. हो, घरट्याचे छिद्र फोडून बाहेर पडण्याचे सामर्थ्य त्याच्यात निर्माण होत असते. बाहेर पडताना तो राणी माशीलाच मारून टाकतो, कारण चावा घेणाऱ्या राणी माशीबद्दल त्यास आत्तापर्यंत असांत्वनीय असा रागच आलेला असतो. त्या संसारामुळे अशी दशा, संसाराला थळीला संसार. राणी माशी जो कीटक आणते तो आळीच्या अवस्थेतील अव्यक्त असा भ्रमरच असतो. त्याच्यामध्ये ते गुण असतात. नर ऐसी करणी करे तो ऐसी, सांगितल्याप्रमाणे तो नर का नारायण बन जाय. पशु का होत, पण आता आपल्याला पाहिजे होतं फक्त नर. पशु का होत पनैया नर का कुछ न होय. नर ऐसा करणी करे तो नर का नारायण बन जाय. प्राणीशास्त्र विषयक निरीक्षण असे सिद्ध करतात की राणी माशीने घातलेल्या अंड्याचा जेव्हा कोश होतो आणि त्याचे आळीत रूपांतर होते तेव्हा राणी माशी आळी तयार केलेल्या घरट्यात सुरक्षित राहण्याकरता आणून ठेवते. तिने तिथं नेऊन ठेवलं. हिला काय करायचं आता, माझ्या पिल्लाला सेम माझ्यासारखं करायचं, म्हणून टोचे मारतात. देव संकट बी पाठवतो कशासाठी, घडण्यासाठी. आणि तिच्या राखणीमुळे, ती त्या घरट्यात आणून ठेवणे, तिच्या राखणीमुळे आळीचे रूपांतर यथावकाश पूर्ण विकसित अशा भ्रमरात होते. तिचं सतत लक्ष आहे त्या आळीवर, तसं आपल्यावर सतत लक्ष आहे या मालिकेतल्या सर्व महात्म्यांचे. हे बिघडले नाही पाहिजेत, हे काय घडले पाहिजेत. कारण आम्ही बिघडलो, तुम्ही बी घडा ना. एवढी मस्का पॉलिशी बघा. आता आपण म्हणा घडायचं तर घर नाही तर फड तिकडं चाललो आपण, पण त्यांना काय गरज आहे काय कळा नाही. त्यांना काय असं मिळतंय, आनंद मिळत असतो. एक मनुष्य घडतो तर त्यांना इतका आनंद होतो, बाप रे बाप. आणि एक बिघडतो तेव्हा सुद्धा खूप दुःख होतं त्यांना. त्यांची आपण विचार करू शकत नाही. ऐशी कळवळ्याची जाती, कोणताही लाभ नसताना आपल्यावर प्रीती करणार आहेत ते. माय बापाहून मयाळ, चंद्राहुनी शीतळ आणि पाण्याहून पातळ. ऐशी कळवळ्याची जाती आहेत. त्यांची कल्पना आपण कधी करू शकतो, कधी कळू शकतो आपण त्यांची कल्पना, कधी कळू शकतात ते आपण तसे होणार तेव्हाच. एरवी आपण कल्पना करू शकत नाही. वेदांताचा अभ्यास करणारे विद्वान आपल्या कवी कल्पनेच्या दृष्टिकोनातून हे उदाहरण क्षुद्र, द्रष्टा, भावना, विचार, जीवाचे असीमित, सर्वव्यापी, सर्वज्ञ सत्य स्वरूपात रूपांतर होते अशा अर्थाने घेतात.
हे उदाहरण विद्वान मनुष्य कशासाठी? त्या आळीची भिंगुरटी होते, बरोबर ना, भ्रमर होते. त्याप्रमाणे इथं शूद्र द्रष्टा, भावना, विचार जीवाचे, त्या जीवाचे असीमित रूपांतर करते. सर्वव्यापी, सर्वज्ञ, तो सर्वज्ञ होऊन जातो, त्याला कळतं सारासार, सत्य स्वरूपात रूपांतर होते. अशा अर्थाने घेतात. एकाग्र ध्यानाने ते साध्य करता येते, होतं 100%. जे सत्य स्वरूपाशी चित्त एकाग्रतेने अत्यंतिकपणे युक्त झालेले असतात. कोणाशे होतात? जे सत्य स्वरूपाशी चित्त एकाग्रतेने करायचं म्हणून नाही, एकाग्रतेने काम करायचं. स्वतःचा जसा बिझनेस असा समजतो तसा, सरकारी नोकराप्रमाणे नाही. चित्त एकाग्रतेने अत्यंतिकपणे पूर्ण समर्पण भावनेने युक्त झालेले असतात. त्यांचं स्वतःचं असं अस्तित्व शिल्लक राहिलेलं नाही. तेच ब्रह्मावर चिंतन करतात आणि स्वतः ब्रह्मच होतात. या ठिकाणी हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की ही काही कोणत्याही निश्चित व स्पष्ट प्रकारची रूपांतराने घडणारी गोष्ट नव्हे, परंतु ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीमधील प्रत्येकात्माचे संपूर्ण विश्व व्यापणारे आत्मतत्वात विकसित होणे होय. हे बोलणं नाहीये, हे वास्तव आहे. ते म्हणतात तो एवढा मोठा आकाश आहे, एवढा पवन झालो चराचरी, गगनाचे प्रावरण तो हारे श्रीहरी, पाहिला डोळे भरी. नाही पाहिला नाही, तो हारे श्रीहरी झालो. पुढे पाहता तो हारे श्रीहरी, पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोणी, म्हणजे मी तो झालो आणि तो मी पाहिला, तोच मी पाहिला, तो मी झालो आणि तोच मी पाहिला. ह्या कल्पना नाही, हे वास्तव आहे. आजही पण, आज आत्ता या घडीला असं होऊ शकतं, पण कोणी ज्याने ठरवलेलं आहे मी ते करणार, त्याला होतं आजही पण. जशी प्रत्येक अळी कीटक हा संभाव्य भ्रमरच असते, प्रत्येकामध्ये त्या आळीमध्ये सूक्ष्म रीतीने कीटक भ्रमर आहेच, तसं आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये तो आत्मा, तो परमात्मा, तो ईश्वर, ते ब्रह्म आहेच. अगदी तसेच प्रत्येक मानव सुप्त शक्ती दृष्टीने दिव्य स्वरूपाचा असतो. प्रत्येक मनुष्य, चला त्याला नका भेटू द्या संत, तरी सुद्धा तर त्या माणसाने ठरवलं तर तो प्राप्त करू शकतो. एक फक्त नरदेह सुद्धा बस. दुसरी गोष्ट मुमुक्षित्व त्याच्यामध्ये असलं तर साधू बिधू हे सगळं तो करू शकतो. नरदेह आहे ना, हाच पाहिजे ती गोष्ट करू शकतो. नरदेह निधान लागले हाती, बघा त्याच्यात उत्तम सार उत्तम गती यांनी ठरवलं पाहिजे फक्त. कारण हा नरदेह हा मुक्तीतला दरवाजा आहे, मुक्तीचा दरवाजा आहे. एवढं सोपं आहे त्या मनुष्य जन्माला. तोच तो प्रत्यक्ष परब्रह्म आहे, तो दुसरा तिसरा नाही. तो वास्तविक कोण आहे? तो परब्रह्मच आहे. अविद्यारूपी चिंध्या गुंडाळलेला तो परमात्माची परी दुसरा. अगदी तसेच प्रत्येक मानव सुप्त शक्तीच्या दृष्टीने दिव्य स्वरूपाचा असतो, म्हणून कोणाला कमी नाही बघायचं. तो सुद्धा तसाच आहे. म्हणून जे जे भेटे भूत, प्रत्येक प्राणी मात्र तसा आहे. आदी ब्रह्म अंती मशक, सर्वांचे हृदयी मीची एक आयशे जो पाहे सभाग्य. हे चोख भजन मत प्राप्तीचे. बाकीच्यांनी वाजवायचं आणि गोंधळ करायचा नुसता आणि फुशारकी मारत बसायचं. हे भजन चोख मत प्राप्तीचे. आदी ब्रह्म करुणी अंती शेवटी मशक धरुणी, माझेही समस्त जाणुनी स्वरूप माझे. सगळं मीच, माझे विस्तारलीपणाची नावे जगाची नव्हे आगवे. जैसे दूध मुराले स्वाभावी तरी तेची दही. प्रत्येकामध्ये ती गोष्ट आहे, ती खासियत आहे. प्रत्येक आध्यात्मिक
बघा, तसेच प्रत्येक क्षुप्त शक्तीच्या दृष्टीने दिव्य स्वरूपाचा मनुष्य असतो तो, परंतु आध्यात्मिक परिपक्वता फलीभूत होण्यापूर्वी खूपच तप व साधना करावयास पाहिजे. तो आहे, पण त्याला हे सिद्ध करायचं आहे. त्याच्यासाठी तपाचे सामर्थ्य मग तपिन्नीला अमूप. तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्ती. तपश्चर्या पाहिजे. आपली काही तपश्चर्या नाही आणि फायदा पाहिजे. कोणी ठेवला? काम नको आणि पगार पाहिजे. मेहनत करायला गेली ती. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, त्या फळाचे महादीप पातलो प्रभू. एकाच नाहीये, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आपलं पुण्य धातूर मातूर ते एवढं एवढं भाव खायला लागलो आपण. एवढं जर केलं तर बो 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 मग तर काय बघायच नको. परंतु आध्यात्मिक परिपक्वता फलीभूत होण्यापूर्वी खूपच तप आणि साधना करावयास पाहिजे. प्रत्येक आळी भ्रमर होऊ शकतेच असे नाही. बघ, एवढे करून परत तरी तिच्यात भ्रमर होण्याची क्षमता असते. क्षमता आहे, पण ती होईलच असं नाही. कारण अभ्यासे कार्य सिद्धी. त्याने तेवढे एक तपश्चर्या करायला पाहिजे. देरे हरी खाटल्यावरी आणि ठेविले आनंद ते शिजरावे, असं त्याचा अर्थ आहे का? संसारात प्रपंच करशी दिननिशी. काय सुरुवात? सायास करशी प्रपंच दिननिशी. प्रपंच दिवस रात्र आणि परमार्थ कधी मधी. प्रपंच संसार काय? सायास करशी प्रपंच दिननिशी. कसा? ट्रेन मधून त्या दिवशी आम्ही गेलो. कोण होतं बरोबर? तू होता काय? एकाची चप्पल पडली, त्याने उडी मारली चप्पल पकडायला. तेवढ्याच गाडी आलेली ड्रायव्हरनी पाहिलं, लेडीजच्या मागचा डबा होता, त्यांनी लगेच थांबवली आणि तेवढ्या टायमात चप्पल उचलली आणि गाडी पकडली. सयास करशी प्रपंच दिननिसी. हरीसी न भजशी कोण्या गुणे दांडक घेऊन. गोडी गुलाबीच नाही भाषा. कोण्या गुणे? कोणती मस्ती चढलेली आहे. घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर एवढे आंधळे झालेले. 5वा 9व्या अध्यायाचा खालून 2 नंबरच्या श्लोकच्या खालून शेवटच्या 2-3 ओळीत. घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर एवढे मस्तीमध्ये. अळी संभाव्य भ्रमर असल्यामुळे आणि साधनेतील प्रदीर्घ प्रतीक्षा काळात, आता लगेच नाही, अभिलबीने लगेच नाही, सब्र करना जरुरी आहे. लगेच नाही. आळी संभाव्य भ्रमर असल्यामुळे आणि साधनेतील प्रदीर्घ काळात, प्रतीक्षा काळात साधनेचा प्रतीक्षा पाहिजे शेवटपर्यंत. कशी? ती वेश्या वाट बघते गिरायकाची येणार. पहाटेचे 4 वाजले तरी नटून तटून तशीच मला गिरायक येणार. आणि समोर दत्तात्रेय वाट पाहतात. म्हणतात काय बाईचं तिच्यामध्ये किती तिचा निश्चय. एवढा जर मी देवाची वाट बघितली तर देव मला 100% भेटेल. 24 गुरु मधली ती गुरु आहे. साधनेतील प्रदीर्घ किती दिवस झाले? प्रतीक्षा काळात प्रदीर्घ साधना आहे. आणि काय चाललंय? प्रतीक्षा. कधी भेटेल मला. काही कृपा करील नारायण. कधी माझ्यावर कृपा करील नारायण. एवढे झाले काय नाही, चला दे सोडून, बस झालं आता, लय झालं. बरं झालं, जा. एवढ्यात थोडक्यात पिवळ्या हळकुंडीनी पिवळा हळकुंड बी पाहिलं नाही, दिलं सोडून. सोड बाळा सोड, तेरे बस की बात नाही आहे. प्रदीर्घ प्रतीक्षा काळात ती भ्रमर होण्याकरता एकसारखी विकसित होते. क्षणाला माणूस घडत असतो. आज मी तुमच्या बरोबर राहताना थोडासा उंच, तुम्ही पण, आपण सगळे एक पायरी आपल्याला घडत जाते.
पूर्ण 1.5 तास नाही साध्य होत. त्याच्यातले काही क्षण असे आहेत ते आपल्या डोक्यात घुसतात. मग काय घुसल सांगता नाही म्हणून 1.5 तास बसावं लागतं. नाही तर तेवढं पहिल्याच 10 मिनिटात घुसणार असलं का आपण घुसलं का निघालो. देह परमार्थी लाविजे काहीच न म्हणजे तरीच देहाचे सार्थक झाले. नाही तरी व्यर्थ गेले नाना आघाते मृत्यूपंथे. ती विकसित होत असल्यामुळे तिचे रूपांतर भ्रमरात होते. तसेच ही मानवरूपी अळी, दृष्टांतातला सिद्धांत, तसेच ही मानवरूपी अळी मूलतः दिव्य स्वरूप असल्याने कात टाकून आणि दिव्य रूप धारण करून दिव्य तत्वावर सातत्यपूर्वक चित्त एकाग्रतेने केलेल्या साधनेमुळे ती स्वतःच दिव्य तत्व होण्याकरता आध्यात्मिक दृष्ट्या विकसित होत असते. टाकोनी अंगीची खोळी सर्प निघाला पाताळी, ती त्वचा कोण सांभाळी. तशा परी होतो. देहाचं काय घेणं देणं नाही आम्हाला. निंदा अथवा वंदा, उलट तुम्हाला सांगतो निंदेमध्ये खरा परमार्थ घडतो. कशी लागली बाबा म्हणले, आता कशी कळ लागली. कळ लागली पाहिजे, दुखलं पाहिजे, मग पेटून उठतो माणूस. पेटून उठतील माणसं जेव्हा सगळे लुटून घ्यायला जातील तेव्हाही पेटून उठतील, तेव्हा रात्र झालेली असेल. आता 20 तारखेला पेटून उठायचं आणि जॉईंट रजा असेल तर गावाला जायचं, ठीक आहे. अंगीची खोळी टाकोनी सर्प निघाला पाताळे. त्या त्वचेचं काय घेणं त्याला राहिलेले. आपल्याला त्वचेचं घेणं आहे अजून. आपण जगतोच त्वचेमध्ये. त्वचाच आपली सगळं स्वयंभू परिपूर्ण त्वचाच आपली सगळी आहे. आत्माचं काय घेणं देणं नाही आपल्याला. अरे रे रे रे, मिळालेल्या वेळेची दुरुपयोग केला त्या माणसाने. दिव्य स्वरूप असते ते बघा, ते म्हणतात ती निर्मिती देईल. अळीच्या अवस्थेत असताना झालं का ते नाही, वरचं टॉपिक झालं. काट टाकून बघा एकसारखी तिच्यामुळं भ्रमरात, तशीच मूलतः दिव्य स्वरूप असलेली काट टाकून आणि दिव्य रूप धारण करून दिव्य तत्वावर सातत्यपूर्वक एकाग्र केलेल्या ध्यानामुळे. ध्यानाला बसायचं रोज, जेवायला बसतो, झोपतो, आंघोळीला बसतो, सगळीकडे बसतो, आणि इकडंच बसायला काय जातं. ध्यान साधनेने ते स्वतःच दिव्यत्व होण्याकरता आध्यात्मिक दृष्ट्या विकसित होते. अळीच्या अवस्थेत असताना रूपरहित, अळीच्या अवस्थेत असताना रूपहीन कोश भ्रमर निर्मितीची खात्री देईलच असे नाही. आता अळीच आहे, तिच्याकडं काहीच नाही रूप रंग, तरी कारण खात्री देईलच असे नाही, तरी तो भ्रमरच असतो. हा माणूस देव 100% दाखव ना काय. अरे नाही दाखवलं तरी आहे, त्याच्यामध्ये भ्रमराची कोणती चिन्ह उमटलीत, पंख नाही, काहीच नाही, तरी सुद्धा अष्टसात्विक भाव घातले, माळ घातली, अष्टसात्विक भाव घातले, घेतले केले, नामचिंतन झालं तरच ब्रह्म असं नाही. नसला हे सगळं बिगर मिगर माळकरी सुद्धा तो तेच आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वास देव सत्यत्वे, देव तयाजवळी असे आणि त्याच्या संगतीत गेल्यावर पाप नासे दरुशनी. बघा आलं का दरुशनी. देव झाले अवघी जन गुण दोष हरपले. बघा त्याप्रमाणे मानवाच्या सीमित मृत्य दुःखाने भरलेल्या व्यक्तित्वावरून तो सत्य दिव्य स्वरूप आहे असे वाटत नाही. वाटत नाही हा देव आहे. माळकरी म्हणतात तुम्ही देव झाले, तुम्ही देव. बाबांच्या काळात म्हणायचे हे पाणी घेऊन नाही जाते टॉयलेटला आणि हे म्हणतात आम्ही देव झालो. बघा यांची डोकी कशी आहेत. 30 वर्षापूर्वी पाणी नव्हती घेऊन जात. दुःखांनी भरलेल्या व्यक्तिमत्वावरून तो दिव्य स्वरूप आहे असे वाटत नाही. दरिद्री नारायण असं वाटत नाही हा नारायण, तरी नारायण. जेव्हा दृश्य भावना विचार जीव हा शरीर मन बुद्धी आणि दृश्य भावना विचार यांच्याशी असलेले तादात्म्य आत्मतत्वावर केलेल्या स्थिर ध्यान साधनेने संपवतो. स्थिर साधना आहे आणि आत्मतत्वावर दृढ आहे झालं, तेव्हा दृश्य भावना विचार जीव हे
सीमित व्यक्तित्व सच्चिदानंद स्वरूपात रूपांतरित होते. त्यावेळेला ते रूपांतरित होते. आणि मग जेव्हा आळी ही आळी म्हणून राहावायचे थांबवते तेव्हाच ती भ्रमर होते. जेव्हा मानव जीव होण्याचे थांबवतो तेव्हाच तो परब्रह्म होतो. आपण ठरवलं पाहिजे मी होईल 100% होईल. विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 359 थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान ग्रंथ संत मालिका आणि तुम्हा संत वृंदाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली नाथ भगवान की जगत चालू करा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव सब संतन की जय. आता विश्वास मध्ये येणे वाटेने तोषावे तोषोनी मत द्यावे बसायता नाही. जे कांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो. वृथा परस्परे करो मैत्र जीवांची दुरितांची इंद्र जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो. जो देवांची लतो ते लावो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटुया उदा चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलके जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे लांछन मार्कंडचे तापही ते सर्वाई सदा सज्जन सूर्य ऋतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी. बजितो आणि कुर्शी अखंडित आणि ग्रंथ बजिले विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय व्हावेची एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो. होईल गान पसाहो. येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला. येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला. येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला. हरि ओम शांती शांती.